changing the pronouns. This is the easiest step because there are very few pronouns that we use again and again. आता प्रोनाउन्समध्ये पण ना 4 वेगवेगळ्या प्रकारचे प्रोनाउन्स असतात, पण इकडे आपण त्यातले फक्त 2च प्रकारचे बघतो विच आर यूज्ड इन ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस, राईट, और विच अंडरगो चेंज इन ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. अदर प्रोनाउन्स डोंट अंडरगो एनी चेंज, सो वी आर नॉट गोइंग टू डिस्कस अबाउट देम, फाइन. So the two types of pronouns which undergo change are the subjective pronouns and the objective pronouns. And you must have understood now, subjective pronouns are the pronouns which are used before the verb. बरोबर, वर्बच्या पुढे आलं म्हणजे ते सब्जेक्टिव्ह झालं, वर्बच्या नंतर आलं used after the verb म्हणजे ते ऑब्जेक्टिव्ह झालं. ठीक आहे. नाउ सी, आय अँड मी, बोथ दिस प्रोनाउन्स रिफर टू द सेम पर्सन. है ना, मी आता स्वतःबद्दल बोलताना मी आय म्हणणार आणि कधी कधी मी असा शब्द म्हणणार, पण त्या दोन्ही प्रोनाउन्सचं अर्थ काय आहे, तर मी माझ्याबद्दलच बोलतोय. ठीक आहे, म्हणजे शब्द बदलल्यामुळे तो माणूस बदललेला नाही, फक्त ते वर्बच्या पुढे येत आहे का वर्बच्या नंतर येत आहे, मागे येत आहे, याच्यावरती ठरतं की आय वापरायचं का मी वापरायचं. ठीक आहे. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड दिस विथ द हेल्प ऑफ सम एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल, दे इन्व्हायटेड अस, असं वाक्य आहे, ॲक्टिव्ह वॉइसमधलं वाक्य आहे. बरोबर, आता आय होप बाय नाव यू मस्ट बी इमिडिएटली ट्राइंग टू आयडेंटिफाय वेदर इट इज ॲक्टिव्ह ऑर पॅसिव्ह. दे इन्व्हायटेड अस हे ॲक्टिव्ह वॉइसमधलं वाक्य आहे. हेच वाक्य समजा मला पॅसिव्हमध्ये म्हणायचं असेल तर मी कसं म्हणणार, वी वर इन्व्हायटेड बाय देम. आता इथे बघा, दे सुरुवातीला होतं वर्बच्या अगोदर, तर आपण दे म्हटलं, पण जेव्हा ते वर्बच्या नंतर गेलं, मागे गेलं, तेव्हा देचं काय झालं, देम, विच वी कॅन सी हिअर, दे बिकम्स देम. And us, which was behind the verb, okay, after the verb, when it becomes the subject, it comes before the verb, it becomes we, okay, us becomes we, fine. Let us take one more example. I will call you. ठीक आहे, what are the pronouns here, I and you, fine. याचं passive कसं होतं, you will be called by me, so you can see you remains you only, does not change, फक्त पुढे आलं का y कॅपिटल होणार, मागे गेलं तर y स्मॉल होणार, राईट, and I becomes me, fine. चलो, one more example. She teaches him. She teaches him. Which are the pronouns? She and him. It is an active voice, right? याचा passive voice कसं होणार? He is taught by her. Fine. You can see she becomes her when it comes after the verb, and him becomes he when it comes before the verb. Okay? तर प्रोनाउन्समध्ये हे एक लक्षात ठेवायचं आपल्याला की प्रोनाउन्समध्ये चेंजेस होतात, त्यांची पोझिशन काय आहे ते बघून. बिफोर द वर्ब असेल तर वेगळं आणि आफ्टर द वर्ब असेल तर वेगळं. ठीक आहे.